नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात अतिशय जबरदस्त असा भाग आलेला आहे. तर मित्रांनो, आपले कला आणि अद्वैत हे सोन्यासारखी दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं देतात आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्याचं आणि एकमेकांशी गोड राहण्याचं एकमेकांना वचन देतात. तर आजच्या भागात काय होते हे आपण व्यवस्थितरित्या बघूया. तर आजच्या भागात अद्वैतने कलाकून दोन गोष्टी ह्या मागून घेतलेल्या असतात की तू देवी याच्या उत्सवात सहभागी व्हायचं नाही आणि तू माझ्याशी कोणतंही असं म्हणजे मला हे करायचं नाही, मी जे सांगेन तेच करायचं. तेव्हा मात्र आबांनी तर सर्वांसमोर कलाला देवी आईसाठी प्रसाद म्हणजे बर्फी तयार करण्याची सांगितलेली असते, कारण गावातील लोक तर दर्शनासाठी येतीलच, मग देवी आईचा प्रसाद त्यांना द्यायला काही नको का, म्हणून कला ही बर्फी तयार करायला घेते. परंतु अद्वैतचं तिचं असं म्हणणं असतं की तिने कोणतेही काही करू नये, म्हणून अद्वैत तिला म्हणतो की बर्फी मी तयार करतो, तू फक्त मला सांगत राहा, अगदी तसे मी करतो. म्हणून ठरलेल्याप्रमाणे रघुसुद्धा तेथे असतो आणि रघु त्यांची मदत करत असतो. तर अद्वैतला कलाही सांगते तसे अद्वैत बर्फी तयार करत असते. तेव्हा पातेलं गरम व्हायला ठेवलं जातं आणि ते पातेलं एकदा गरम झाल्यानंतर लगेच पाक तयार करायचा असतो आणि रघु साखर अद्वैतच्या हातात देते. तेव्हा अद्वैत त्या पातेल्यात साखर टाकतो. कलाची पूर्णपणे त्या पाकाकडे लक्ष असते. तेव्हा कला आनंददादांना, मित्रांनो तो रघु नाही तर आनंद असतो, आणि विचारते की आनंददादा आपल्याला खोबरं अजून लागेल आणि अंजुताई त्या किसतात ना, तिला अजून खोबरं लागेल असे सांगा. तेव्हा आनंददादा हो म्हणतात. तेव्हा कला ही अद्वैतला म्हणते की आपल्याला अजून हे 5 ते 6 वेळेस करायचे. अद्वैत म्हणतो की काय, तर कला म्हणते की हो, अरे अख्ख्या कोल्हापूरला हा प्रसाद पुरेल असा प्रसाद आपल्याला तयार करायचा. अरे तुझ्या लक्षात तर आले ना. तेव्हा अद्वैत तर कलाला नाही पण आनंदला विचारतो की आनंद, अरे तुझ्या लक्षात तर आलेच ना. आनंद म्हणतो की हो साहेब. तेव्हा अद्वैत गोड बोलून पुन्हा ते बर्फीच्या पाकाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो आणि त्यामध्ये ते खोबऱ्याचा किस टाकून तो त्या स्टूलवर बसून ते हलवत असतो. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, गॅसची आस इतकी ठेवायची नसते, ती थोडीशी कमी करायची असते. तेव्हा अद्वैत विचारतो की का कमी करायची असते, तर कला म्हणते की अरे बारीक गॅसवर ते जळणार नाही, व्यवस्थित मुरेल, परंतु जास्त जर गॅस तू वाढवला तर ते जळून जाईल सर्व. तेव्हा अद्वैत कुठे तिचं ऐकायला तयार असतो. स्वतः जे काही करेल हेच त्याचं खरं असतं, म्हणून तो कलाला म्हणतो की तुझ्यासारखं असं रेंगाळत बसायला मला काही आवडत नाही, माझं जे काही असतं ना ते फास्ट असतं. आणि तेवढ्यात जो काही गरम पाकामधील ते खोबरं असतं तर ते थोडंसं अद्वैतच्या हातावर पडतं. तेव्हा मात्र अद्वैतला खूप जोराचा चटका बसतो. अद्वैत जोरात आई गं असे ओरडतो. तर कला विचारते की अरे काय झालं, आणि काय रे तुला चटका बसला ना, थांब थांब असे बोलून कला लगे घाईने त्याच्या हातावर गार करण्यासाठी आपला पदर गार पाण्यात बुडून येते आणि तो पदर हलगत असा हलक्या म्हणजे व्यवस्थितरित्या ती अद्वैतच्या त्या गरम चटका बसलेल्या हातावर लावते आणि त्यावर पडलेले ते खोबऱ्याचं गरम किस काढून घेते आणि प्रेमाने त्यावर ती फुंकर मारत असते. तर तसतसा अद्वैत तिच्याकडे अगदी एकटक लावून बघत असतो. प्रेमाने कला विचारते की अरे खूप झोमते का, तर अद्वैत म्हणतो की नाही आणि तिच्याकडेच पाहत असतो. ठीक आहे, एवढं काही नाही असे बोलून तो पुन्हा ते जे खोबऱ्याचा किस असतो तो हलवायला सुरुवात करतो. तेव्हा कला म्हणते की अरे आता ठीक आहे, बऱ्यापैकी ते होतच आलेलं आहे, त्यामुळे आता हे आपण ट्रेमध्ये काढून घेऊया आणि नंतर थोडा वेळ गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या करूयात. तेव्हा ट्रेमध्ये सर्व ते पाकातील खोबरं काढलं जातं आणि तो वड्या तयार करत असतो. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर आपल्याला त्या वड्या बनवायच्या, अरे शंकरपाळी बनवायची, चौकोन नाहीत. कला म्हणते की ठीक आहे, चौकोनच काप, परंतु त्रिकोणी मात्र करू नकोस, आणि अगदी छोटी काप असे ती त्याला सांगत असते. अद्वैत तसे करत असतो. तेव्हा त्याच वेळेस ह्या बाहेरून दर्शन घेऊन सरोज, नैना आणि रजनी येतात. तर ते सर्व बघून सरोजला मात्र खूप राग येतो. सरोज लगेच अद्वैतला कामाला लावले असे तिच्या लक्षात येते आणि लगेच कलावर खूप ओरडते की ए मुली, काय ग तू त्याला या कामाला लावलेस, आणि अद्वैतला विचारते की तू तर ऑफिसला चालला होता, मग हे सर्व काय आहे की त्याला जाळ्यात ओढण्यासाठी नवीन प्रयत्न करते की काय तू. तेव्हा कलाच अतिशय समंजसपणेच म्हणते की सरोज मॅडम, अहो तसे काही नाही, तुम्ही माझं जरा ऐकून घ्या. तेव्हा सरोज म्हणते की अगं तुझं ऐकून घेणारी कोण आहेस ग तू. तेव्हा कला म्हणते की हे बघा, मला आजोबांनी सांगितलं होतं सर्वांसाठी प्रसाद बनायचा,
मलाही सांगितले होते. तरी तेव्हा कला म्हणते की हो आम्हाला कळते आणि तुला आबांनी प्रसाद बनवण्यासाठी सांगितला होता. म्हणून लगेच रजनीला विचार, तुला तर जास्त पुळका आहे हिचा, आणि जर तुला आबांनी तुला एखादे काम सांगितले तर तू श्रीकांत भाऊजींना कामाला लावते का? आणि ही बघ इथे आपण नसताना अद्वैतला कामाला लावते. आणि काय ग काय चालले तुझे हे नाटक एकदाची बंद कर. अद्वैतला काही कोणतेही काम सांगू नकोस. आणि तुला हे झेपत नव्हतं तर तसे तू सांगायचे होतं. त्याच्या नावावर तू खपून घेऊ नकोस. तो घरातील काही पण करू शकतो, म्हणून तू काय त्याला वड्या पाडवायला बसवशील? तेव्हा कला म्हणते की हे बघा मी असे काही केलेले नाही, त्याला वाटले म्हणून तो आला होता. तेव्हा सरोज म्हणते की ते शक्यच नाही. उगाच शब्दांची फिरवा मात्र तू करू नकोस. माझ्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्याला चांगलं ओळखते. तो कधीही उगाच त्याच्या मनाने तुला मदत करण्यासाठी येणार नाही. अगं माझा मुलगा माझी बाजू घेऊन जसा तुझ्याशी भांडू शकतो तसेच मी सुद्धा त्याची बाजू घेऊन तुझ्याशी काय पण अख्ख्या जगाशी सुद्धा भांडू शकते. त्यामुळे उगाच तू माझ्या मुलाचा माझ्या विरुद्ध वापर करत जाऊ नकोस. अद्वैत मात्र काही बोलत नसतो, शांत असतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की तो तुझ्याशी चांगला वागतो, कारण तो त्याचा स्वभाव आहे म्हणून तुझ्याशी चांगला वागतो. आणि एवढं सर्व होऊन सुद्धा तू त्याच्याशी जे काही करते ना ते तुझा स्वभाव आहे. तेव्हा सरोजला आता नक्की काय उत्तर देव हे कलाच्या लक्षात येत नाही, कारण सरोज तिच्याबद्दल कायम गैरसमज करून घेत असते. नयनाच्या आणि रोहिणीच्या अगदी मनासारखे होत असते, परंतु रजनीला मात्र खूप वाईट वाटते. सरोज कलाला म्हणत असते की तुला असं वाटतं की मला हे काही कळत नाही, परंतु मी तितकी मूर्ख नाही. मी अगदी खमकी आहे. उगाच तू माझ्या वाकड्यात शिरू नकोस. कायमची तुला मी वाकडी करून ठेवेल की कायम तुला सरळ होणं सुद्धा खूप मुश्किल होईल. कला म्हणते की मॅडम अहो मी तुमचा राग समजू शकते, पण हे आणि तेवढ्यात आबा येतात. आबा म्हणतात की काय चाललंय हे सर्व, आणि आबासमोर पाहतात तर अद्वैतच्या हातामध्ये सूर्य असते आणि तो त्या वड्या पाडत असतो. तेव्हा आबा म्हणतात की अरे वा वा, म्हणजे साखरेच्या दुधात या केसर पडल्यासारखं असं दिसते. आणि खरं तर कलाच्या हातचा प्रसाद मला पाहिजे होता, पण येथे मात्र तुम्ही जोडीने मिळून तो प्रसाद बनवला नाही. हे सर्व देवीने तर करून घेतले. काही जरी झाले तर देवी आई असा काहीतरी संकेत देते. प्रकाशाची वाट अजून सुद्धा नजरेसमोर आहे असा विश्वास राहतो. तेव्हा सरोज मात्र कलाला म्हणते की काय ग मी तुझ्याशी बोलत असताना तुझी जीभ मात्र चुरू चालते. आता मात्र आबा तुझ्याशी बोलत असतात, परंतु तू तर त्यांना काही उत्तर देत नाही आणि त्यांना चुरू सुद्धा बोलत नाही, शांतपणे ऐकून घेते, परंतु मलाच मात्र उलट उत्तर देते. आणि तुला कितीही वाटत असले की आबा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, परंतु एक गोष्ट मात्र तू सुद्धा लक्षात ठेव की मी सुद्धा माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्याला तू का जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हाला नक्की दे. तेव्हा कला म्हणते की मॅडम मी असे काही करत नाही. माझ्या मनात सुद्धा नाही की त्याने मला मदत करावी, म्हणून त्याला वाटले म्हणून तो स्वतः हे सर्व करतो. तो स्वतःहून हे करण्यासाठी आला, कारण त्याने मला त्या अगोदर एक अट घातली होती. देवी आईच्या उत्सवात मी सहभागी व्हायचे नाही ही पहिली अट. माझे या उत्सवाची काही एक संबंध नाही, म्हणून तो स्वतः हे बर्फीचा प्रसाद तयार करण्यासाठी आला होता. ते ऐकून तर आबा आणि रजनी यांना आनंद तर होतो. तेव्हा अद्वैत लगेच सर्वांसमोर आबांना म्हणतो की हो आबा मीच तिला असे सांगितले होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तर तिला घरात घेऊन आलो होतो, पण देवी आईच्या उत्सवात तिचा कोणताही सहभाग मला नको होता. आबा सतत ती मला इरिटेट करत असते, मला ते सहन नाही होत, त्यामुळे माझी जास्त चिडचिड होते, म्हणून मी तिला तसं सांगितलं होतं. आणि मुळात आपल्या घरात जे काही झाले ते तर मी नाही विसरू शकत. तेव्हा आबांना खूप हसायला येते. अद्वैत विचारतो की आबा काय झाले, तुम्ही का हसतात? तेव्हा आबा म्हणतात की अरे तुमचा जो वाद झाला होता त्यावेळी तुमचा प्रसाद करायचा नाही असं दोघांच्या सुद्धा मनात आले नव्हते, आणि त्याच्यावर उपाय म्हणून तुम्ही दोघांनी मिळून एकत्र येऊन तो प्रसाद तुमच्या हाताने जोडीने बनवला. मग आता याला काय म्हणावं, आणि खरं तर या प्रसादाला कलाच्या हात लागावे असे वाटत होते, म्हणून मी तिला प्रसाद बनवण्यासाठी सांगितलं होतं. पण झालं मात्र काही उलट. आजपर्यंत फक्त जोडीने देवीला नैवेद्य दाखवला जायचा, पण आज मात्र अशी काही खास गोष्ट घडली की जोडीने बनवून म्हणजे मिळून एकत्र येऊन तुम्ही हा नैवेद्य सुद्धा तयार केला जोडीने. अगदी खरंच आज किती मोठा योग आहे. देवी आई तुझ्या मनात काय काय असतं ग, कसला सुंदर योग तू आज घडून आणला ग देवी आई, कसे काय तुला हे सर्व जमते. आबा मूर्तीकडे बघत हे सर्व खुशून अगदी सर्वांसमोर बोलत असतात, परंतु आबांच्या या बोलण्याचा नैना, रोहिणी आणि सरोज यांना खूप राग येतो. आबा देवी आईला म्हणत असतात की अगं नाहीतर आम्ही एका छोट्याशा गोष्टीचं टेन्शन घेतो आणि उगाच ओरडत बसतो. अगं पण देवी आई तू सर्व काही जे करते ते ठीक
ठीकच करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा अहो असे यात काही संकेत नाही आणि हिचे हात मात्र. तेव्हा आबा तर अद्वैतला काही बोलून देत नसतात. आबा म्हणतात की अरे तिचे हात तू असाच धरून ठेव, कधीही तू तिचा हात सोडू नको, तुम्ही कायम एकत्र राहा. हा खूप मोठा देवी आईचा संकेत आहे, कारण पहिल्यांदा देवी आईच्या मूर्तीमुळेच एकत्र आलात आणि तेव्हापासून तुम्ही आजपर्यंत असे एकत्रच आलात, म्हणजे हा देवी आईचाच खूप मोठा संकेत आहे तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा, हे तुम्ही लक्षात घ्या असे आबा सर्वांसमोर समजावून सांगतात. परंतु सरोजला मात्र खूप जीवाचा तळतळाट होतो, तिला मात्र काहीही पटत नाही. आबा तरी त्यांचं कौतुक करतच असतात की उगाच तुम्हाला एकत्र प्रसाद करण्याची बुद्धी देवी आईनेच दिली. तुम्हाला मात्र ही गोष्ट साधी वाटत असेल, परंतु ही तर साधी गोष्ट नाही. मी तुम्हाला एक गंमत सांग. कला म्हणते की काय आबा गंमत? आबा म्हणतात की हो अगं सुनबाई गंमतच सांगतो. तेव्हा आजोबा मात्र खुश होऊन त्यांच्या आजीची म्हणजे आबांच्या बायकोची आणि आबांची गंमत सांगू लागतात. अरे अद्वैता तुझी आजी आणि मी एकत्र प्रसाद करायचो आणि जमेल तशी मी तिला स्वयंपाकात सुद्धा मदत करत राहायचो. पण तिच्या शेवटच्या दिवसात मात्र तिने एक दिवस मला असे विचारले, अहो आतापर्यंत आपण दोघेही सर्व दोघं जोडीने करत होतो, परंतु आता यापुढची आपली पिढी असे काही करेल का? आपला हा रीतिरिवाज ते पाळतील का? तेव्हा मी अद्वैता तुझ्या आजीला असे म्हणलो की अगं देवीच्या मनात जे असेल ते होईल. देवी आईमुळे हे सर्व चमत्कार शक्य झाला की देवी आईने सर्व काही व्यवस्थित जुळून आणलं आणि हे सर्व आज अद्वैत आणि कलाच्या हाताने शक्य झाले. कसे आहे की एकत्र स्वयंपाक केला, एकत्र पूजा केली, व्यवहार सांभाळला तर नातीही घट्ट होता, एकमेकांबद्दल प्रेम वाढतं, एकमेकांची सवय होते. परंतु आता माझंच उदाहरण घ्या की शारदा जेव्हापासून मला सोडून गेली उगाचच माझ्या मनाला खूप हुरहुर वाटत होती. आबांचे डोळे शारदासाठी म्हणजे आपल्या बायकोसाठी अगदी अंतकरणातून भरून येतात, पण मी मात्र कसेबसे चालून घेत होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा स्वतःला सावरा. तेव्हा अद्वैतला आबा म्हणतात की अरे तू काही मनाला वाटून घेऊ नको, मी आता आज स्वतःला सावरून घेतलं. अरे आता आमचे दिवस वसरले, आता तुमचे दिवस आहे, त्यामुळे आता तुम्ही इथून पुढे जोडीनं असेच काम करत राहा. जोडीने जर असेच एकत्र काम करत राहिला तर तुम्ही इतके जोडीने जवळ येतान आणि कधीही दूर व्हायचे नाही. तेव्हा सरोज आणि रोहिणीचा नाकाचा झणका अगदी जास्त वर होतो. त्यांना हे काही आबाचं बोलणं मात्र सहन होत नाही, कारण सरोजला तर कला आणि अद्वैत या दोघांना कधीही एकत्र येऊन द्यायचं नसतं, परंतु देवी आई आणि आबामुळे ते लवकरात लवकर शक्य होणार असतात. कला आणि अद्वैतचे मन तर जुळणार असतात. कला तर खुश होते आणि रजनीला सुद्धा आबांचं हे म्हणणं पटतं, ती सुद्धा खुश होते. त्यावर अद्वैत हा कलाकडे एकटक बघत असतो. त्यावर आबा म्हणतात की चला आता हा प्रसाद तुम्ही दोघांनी एकत्र येऊन बनवला, त्यामुळे मग तुम्ही दोघेच आता हा सर्व कोल्हापूरला एकत्र मिळून सुद्धा वाट आणि त्यामुळे सर्व कोल्हापूर हे तुम्हाला एकत्र येऊन आशीर्वाद सुद्धा चांगला देतील आणि चांदेकरांसाठी ही तर खूप मोठी शुभ गोष्ट आहे. जा आता तयारीला लागा. तेव्हा मात्र लगेच सरोज रागाने आबांकडे पाहते, तर आबा तिच्याकडेच पाहतात. सरोजला आबांचंही म्हणणं पटत नाही, रागाने ती झणक्यात आतमध्ये निघून जात. रजनी आणि रोहिणी सुद्धा कामाला लागतात. तर आबा कला आणि अद्वैतला म्हणतात की तुम्ही तयारीला लागा आणि चला आता लगेच निघा, तयार व्हा. तेव्हा कला आणि अद्वैत तयार होतात. त्यानंतर इकडे संगीता ही आपल्या ज्या मैत्रिणी आलेल्या असतात शालिनी आणि मालिनी त्यांच्याबरोबर मस्त कलाविषयीच्या गप्पा करत असते. शालिनी आणि मालिनी कलाचे खूप कौतुक करत असतात की अगं हे सर्व तर आपल्या कलामुळे शक्य झालं, कारण देवी आईचे दर्शन आता कोल्हापुरात सर्वांना मिळालेले असते, म्हणून ते चांदेकरच्या घराचे देवी आईचे दर्शन त्यांना मिळते, म्हणून कलाचे खूप कौतुक करत असतात की कारण कलामुळे हे शक्य झाले. अगं कलाने आपल्या देवी आईच्या म्हणजे चांदेकरांच्या घरातील दर्शनासाठी जे पास होते ते काढून टाकले, म्हणून कोल्हापूरमधील सर्व लोकांना दर्शन घ्यायला मिळाले. मालिनी म्हणते की बघ ना संगीता, अगं कसे दिवस पालटतात. अगं संगीता हेच बघ की मागच्या वर्षी देवी आईचं दर्शन घेण्यासाठी पास घेण्यासाठी तुझ्या जीवाची किती घालमेल होत होती. ज्या पोरीने तुला हे कलाने पास मिळून दिले, तर त्याच पोरीने आज सगळ्या अख्ख्या कोल्हापूरसाठी दर्शन सुद्धा हे पास शिवाय घेऊन दिले. सर्वांची सोय अगदी दर्शनाची व्यवस्थित करून दिली आणि त्याच वेळेस प्रसाद घेऊन अद्वैत आणि कला मस्त असे तयार होऊन संगीताच्या घरी म्हणजे खऱ्यांच्या घरी येतात. गाडीतून खाली उतरल्यानंतर कला तर खूपच सुंदर दिसत असते, कारण मित्रांनो आपल्या कलाचा आज लुक काही वेगळाच असतो. ती खूप सुंदर अद्वैत सोबत जोडीने खऱ्यांच्या घरी येते. तर आत मात्र संगीता आपल्या मैत्रिणींसमोर कलाचे तर खूप कौतुक करत असते की अगं माझी कला म्हणजे 100 नम्री सोनं आहे. आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत हे दरवाजात येतात. तर कला आणि अद्वैत रावांना बघून संगीता तर खूपच खुश होते आणि लगेच उठून उभी राहते
आणि अगं बाई माझी कला आली. संगीताची धांदल उठते. अगं तुझंच नाव घेत होतो, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आणि लगेच दिनकर रावांना आवाज देते की अहो कला खाली आली, लवकर खाली या. आणि थांब कला, मी तुला पाणी प्यायला देते. आणि चहा पाण्याचं लगेच पाहते. नेमकं काय करू आणि काय नाही अशी जीवाची धांदल उठते. कला आणि अद्वैत एकत्र बघून तिला तर खूप आनंद होत असतो. शालिनी आणि मालिनी सुद्धा कलाला इतकी खुश बघून खुश होतात. तेव्हा कला म्हणते की अगं आई तू इतकी धावपळ करू नकोस, आम्ही फार वेळ नाही थांबणार. मी फक्त तुम्हाला ह्या प्रसादाच्या वड्या द्यायला आले होते. आणि पिशवीत तिने जो प्रसाद आणलेला असतो तो सर्वांना देते. तर संगीता म्हणते की काय ग वड्या, कसल्या वड्या? तेव्हा कला खुशून म्हणते की आई अगं हा देवी आईचा प्रसाद आहे. आजोबांची अशी इच्छा होती देवी आईचं यावर्षीचं दर्शन सर्वांसाठी खुले असावे आणि सर्वांसाठी आम्ही प्रसाद तयार करावा, म्हणून देवी आईचा प्रसाद हा कोल्हापूरमधील प्रत्येक घरात पोहोचवायला हवा, म्हणून या वड्या सर्वांना द्यायला आले. मालिनी काकू म्हणतात की खरंच अगं तू त्या घरात गेली आणि आमचं भाग्य उजळलं. खरंच खूप कला, तू गुणाची मुलगी आहे. अगं तू चांदेकरांच्या घरात तुझ्या हाताने घरची मूर्ती घडवली आणि आमचं दर्शन मात्र तू खूप सोपं केलं. जणू असं वाटतं की आपल्या घरातील मनापासून कुणाला तरी भेटता येतं. आणि त्या 5चा अडसर सुद्धा आता मध्ये नाही, कारण यामागे 5 शिवाय आम्हाला दर्शन भेटत नव्हते. आम्ही देवी आईचं दर्शन घेण्यासाठी अगदी आतुरतेने वाट पाहत राहायचो, परंतु दर्शन मात्र 5 शिवाय काही आम्हाला मिळत नव्हते. परंतु यावर्षी मात्र कला तुझ्यामुळे आम्हाला ते अगदी सोपं झालं आणि देवी आईच्या दर्शनाचा लाभ आम्हाला मिळाला. आणि कलाचे तोंड भरून कौतुक करत तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत तिची दृष्टी काढत म्हणते की अगं अशी सून सर्वांना मिळावी. कला खूप खुश होते आणि खुशून म्हणते की मावशी. तेव्हा मालिनी काकू म्हणतात की अगं कला कुणाची नजर तुला लागायला नको. मालिनी काकू आपल्या कलाचा गोड पापा सुद्धा घेतात. तसतशी कला खूप खुश होते, परंतु अद्वैत फक्त ऐकत हा सर्व उभा असतो. परंतु मालिनी काकू अद्वैत जवळ सुद्धा येतात आणि अद्वैतच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणतात की जावई बापू ते तर अगदी शोभेल असे आमच्या कलाला मिळाले. अगं कला सोन्यासारखा नवरा तुला मिळाला. अद्वैत तर गालाला हात लावतो आणि कलाकडे अगदी पाहत असतो. तेव्हा शालिनी काकू म्हणतात की म्हणजे काय? अगं आपल्या हिऱ्यासारख्या पोरीला सोन्याचं कुंदनच मिळालं. चांदेकर सोन्याचं दागिना घडवतात, परंतु हा दागिना मात्र सोन्याचा चक्क देवी आईनेच घडवला. तर शालिनी आणि मालिनी एकमेकींना म्हणतात की चल आता खूप उशीर होतोय, आपण आता निघूयात. तेव्हा दोघी हा निघतात. मालिनी काकू म्हणतात की अगं कला आता आलीस तू आईशी व्यवस्थित गप्पा मार आणि खुशून येऊ का असे बोलून त्या दोघी निघून जातात. दिनकर हे अद्वैतला म्हणतात की जावई बापू आम्हाला ही सुद्धा माहिती आहे की आजोबांना रीतिरिवाजाप्रमाणे वागलेलं खूप आवडतं आणि खरंच आज दसरा आहे, लग्नानंतरचा तुमचा हा पहिला दसरा आणि या दसऱ्याच्या दिवशी आम्ही सोन्याचं पान घेऊन तुमच्या घरी यायला हवं, परंतु आमची ऐपत नसल्यामुळे आम्ही नाही येऊ शकलो. पण तरी सुद्धा आम्ही जसे आम्हाला झेपेल जमेल तसे आम्ही संध्याकाळी ते सोन्याचं पान घेऊन तुमच्या घरी येण्याचा प्रयत्न तर नक्की करू. तेव्हा दिनकर आणि संगीताला तर खूप वाईट वाटत असतं, कारण त्यांची परिस्थिती तशी नसते. तेव्हा कलाला आपल्या बाबांची काळजी वाटते. ती म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी पैशांची काहीतरी व्यवस्था करते. तेव्हा अद्वैत लगेच पुढे येतो आणि कलाला म्हणतो की खरे 1 मिनिट शांत राहा. आणि दिनकरला म्हणतात की हो बाबा तुम्हाला काही मॅनेज कुणासाठी करायची गरज नाही, तुम्ही आमच्या घरी ते सोन्याचं पान घेऊन येण्याच्या रीती खरंच ह्या बंद करा आणि मनाला काही त्याचं वाटून सुद्धा काही वाईट घेऊ नका. ऑलरेडी एकतर तुमच्या खांद्यावर डोक्यावर कर्जाचं इतकं मोठं ओझ आहे आणि आय एम शुअर आबा सुद्धा तुमची परिस्थिती समजून घेतील. तेव्हा कलाला सुद्धा अद्वैतचं हे म्हणणं पटतं. तिला सुद्धा अद्वैतचा खूप अभिमान वाटतो. तेव्हा हात जोडून अद्वैत म्हणतो की चला आता आम्ही येतो. बाकी कोल्हापूरमधील सर्व घरामध्ये ह्या वड्या आम्हाला द्यायच्यात प्रसाद म्हणून. तेव्हा कला आणि अद्वैत जोडीने त्या दोघांच्या पाया पडतात. तर संगीता आणि दिनकर खुशून त्यांना आशीर्वाद देतात. संगीता खुशून म्हणते की जोडीने एकत्र राहा आणि खुशून जोडीने संसार करा. त्या दोघांना असे एकत्र बघून संगीता आणि दिनकरच्या डोळ्यांची पारणं फिटतात. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत बाहेर आल्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो की त्या तर आलेल्या बायका तुझं जास्तच कौतुक करत होत्या. कला म्हणते की अरे असून दे, केलं त्यांनी कौतुक, काय वाटलं मग त्यात काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं पण कौतुक करण्यासारखं त्यात काही नव्हतं. जर त्यांनी माझं कौतुक केलं असतं तर मात्र गोष्ट वेगळी होती, परंतु तुझं कौतुक करण्याजोगं काही नव्हतं. तेव्हा कला विचारते की काय रे, का म्हणजे तू असे का म्हणतोस? तर अद्वैत म्हणतो की अगं का म्हणजे मी कौतुक करण्याजोगंच कर्तबगार आहे ना, हुशार, नाहीतर तू बघ. तेव्हा कला बोलणार तो दिनकर बाहेर येतो आणि अद्वैतला म्हणतो की जावई बाप 1 मिनिट तुमच्याशी मला थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा अद्वैत विचारतो की काय झाले, ती माणसं तुम्हाला पुन्हा त्रास देतात का? तेव्हा दिनकर
जोडून म्हणतो की मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जो काही प्रकार घडला होता तो प्रकार पुन्हा घरात घडू नये इतकीच मी अपेक्षा करतो। कारण कसे आहे की संसाराचा गाडा ओढताना दोघांना कमी आणि जास्तही झेलावं लागतं। कधी कमी होतं आणि कधी जास्त होतं, परंतु त्याकडे मात्र लक्ष द्यायचं नसतं, दुर्लक्ष करायचं असतं। आम्हाला हे सुद्धा कळते की अहो तुमचं लग्न हे फारशा चांगल्या परिस्थितीत नाही झाले, तुमच्या मनात अजून सुद्धा कलाविषयी आणि नयनाविषयी राग असेल। पण जावई बापू, आज मी तुम्हाला खरंच सांगतो की आमची कला खरंच खूप गुणी मुलगी आहे। अहो कलासारखी पोर म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडाच असतो। पण जावई बापू, तुम्हाला हे नाही समजायचे की आपली पोर म्हणजे आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरात आणि दुसऱ्याच्या हातात देताना बापाच्या काळजाला काय वाटत असेल। तेव्हा दिनकरचे डोळे कलासाठी भरून येतात। तेव्हा आपलं घर, आपली सर्व नाती विसरून ही पोर दुसऱ्याच्या घरात रात्रभर तिच्या आईचा आणि माझा डोळ्याला डोळा लागत नाही, सारखी तिची आम्हाला काळजी वाटत असते। पण जावई बापू, हे जे काही बोलतो मी ते सर्व तुमच्या मनाला ओझं वाटावं असे समजू नका, तुम्हाला अपराधी वाटावं असं माझं मत नाही। फक्त मी तुम्हाला हे बोलून दाखवते, एवढंच माझं म्हणणं आहे की कलाला तिच्या घरामध्ये तिच्या योग्यतेप्रमाणे मान द्या। म्हणजे मला असे सुद्धा म्हणायचे नाही की तुम्ही तिला डोसक्यावर बसवा, असं सुद्धा नाही। फक्त आमच्या कलाला पायाखाली मात्र तोडू नका, एवढीच मी तुम्हाला विनंती करते। तेव्हा दिनकरने हात जोडलेले बघून कलाचे हृदय भरून येतात, तिचे डोळे सुद्धा भरतात आणि बाबांना मिठी मारते। बाबा, अहो तुम्ही अशी विनवणी का करतात, का हात जोडतात? अहो माझ्याकडे बघा, मी तुमची मुलगी आहे। अहो माझ्यात सुद्धा खूप तुमची इब्रतता आहे, मी मोठ्यांसमोर वाकायला काही नाही म्हणणार नाही, पण बाबा इतक्या सहजासहजी सुद्धा मी मोडून नाही कोलवणार। परंतु तुम्ही मात्र असे हात पसरून मला दुबळं करू नका। आणि कलाचे डोळे भरून येत ती बाबांना म्हणते की येते मी, आणि प्रेमाने विचारते की येऊ का? तेव्हा दिनकर सुद्धा अगदी भरले अंतकरणाने डोळे भरून कलाकडे पाहतो आणि ए असे म्हणतो। दिनकरची ती अवस्था बघून कलाला सुद्धा निघताना खूप वाईट वाटतं आणि शेवटी ते दोघे निरोप घेऊन निघणार म्हणून ते गाडीजवळ येतात। परंतु अद्वैतच्या मनावर मात्र खरेंच्या म्हणजे दिनकरच्या ज्या बोलण्याचा जो काही परिणाम झालेला असतो तेव्हा तो विचार करतो, त्यांना त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते आणि तो विचार करतो की खरेचे बाबा खरंच किती मनापासून हे सर्व बोलत होते। खरंच मला आज त्यांची ही अवस्था बघवत नव्हती म्हणून अद्वैतच्या मनाला सुद्धा खूप वाईट वाटतं। तेव्हा कला मागे वळून पाहते आणि चांदेकर म्हणजे अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर चल ना, का थांबलास? तेव्हा अद्वैतला तर कलाचा राग येतो आणि तो मनात तिच्याकडे पाहत म्हणतो की झालं, जरा कुठे यांच्या विषयी माझ्या मनात चांगली भावना येत होती तर हिचं लगेच सुरू होतं, परंतु हिच्याकडे बघितल्यानंतर माझं सर्व काही मनातील चांगलं निघून जातं, सर्व काही संपतं। जरा यांच्याविषयी मला सहानुभूती वाटत असली पण शेवटी हे सुद्धा मला विसरता येत नाही की हे त्याच अति अगोचे बाबा आहेत म्हणून। पण जाऊन दे, हिचा कशाला विचार करायचा असे तो स्वतःच्या मनाशी ठरवतो आणि कलाशी चांगलं वागायचं तो ठरवतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सर्वांसमोर अद्वैत आणि कला एकमेकांना सोनं देत असतात, म्हणजे आपट्याचं पान। तेव्हा अद्वैत हा कलाकडे न बघता तिच्या हातात ते सोनं द्यायला लागतो। आबा म्हणतात की अद्वैत, अरे ही कसली पद्धत, अरे किती वर्षापासून तू या घरात सोनं लुटतोय? तेव्हा अद्वैत अगदी खुश होऊन कलाच्या हातात ते सोन्याचं पान देतो आणि आबा जसजसे सांगतात तसतसे तो कलाला म्हणतो की अगं हे सोन्याचं आपट्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यात आबा पुढे म्हणतात की सोन्यासारखी राहा, तर अद्वैत म्हणतो सोन्यासारखी राहा आणि कलाच्या हातात तो सोन्याचं आपट्याचं पान टाक। तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांना नमस्कार करतात आणि कला सुद्धा अद्वैतला म्हणते की अरे हे सोन्याचं पान तू सुद्धा घे आणि तू सुद्धा सोन्यासारखा राहा, आणि ती सुद्धा अद्वैतचे दर्शन घेऊन त्याच्या हातामध्ये ते सोन्याचं पान देते। परंतु जेव्हा ती अद्वैतच्या पायाचे दर्शन घेते परंतु एक चिमटा मात्र अशी खसकन घेते, तर अद्वैत जोरात आई ग असे ओरडतो आणि आयुष्यमान भव असं तिला आशीर्वाद देतो। आबांना मात्र खूप हसायला येत असते, परंतु सरोजच्या मात्र जीवाचा खूप तीळ मात्र जळजळाट होतो। कला अद्वैतकडे हसून बघते तर अद्वैत तिने त्याचा चिमटा काढला म्हणून जोराने रागाने बघतो। तेव्हा आता कला आणि अद्वैतचं तू ममतचं भांडण खूप काही छान रमतं आणि सोन्याच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ते दोघं एकत्र येतात। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।